सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहे दोडक्याची भाजी. तर मी इथे 2 दोडके घेतलेले आहेत आणि एकाचे सालही काढून घेतलेले आहे. तुम्हाला जर माहीत नसेल की साल कशी काढायची तर पहा, अशा प्रकारे मी इथे चाकूने साल काढत आहे. आणि त्यानंतर मी इथे दोडका बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून धुवूनही घेतलेला आहे. आणि एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून हा दोडका त्या गरम तेलामध्ये टाकलेला आहे शिजण्यासाठी. तर आता मी ते सर्व दोडका टाकून घेत आहे आणि मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे. आणि दोडका शिजण्यासाठी मी दोडक्यामध्ये मीठही घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता दोडक्याला किती पाणी सुटलेलं आहे. आता दोडका शिजण्यासाठी मी याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहे. त्यामुळे दोडका नीट शिजतो आणि दोडक्याला खूप पाणीही सुटतं. दोडका शिजेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून बारीक करून घेऊया. आणि तुम्ही यापूर्वी कधी दोडक्याची भाजी बनवली आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही पाहू शकता आता मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता दोडक्याला खूपच पाणी सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती अजून एकदा झाकून घेऊया. साधारणपणे 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं. आता मी इथे शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबीरसुद्धा टाकलेली होती. आता दोडक्यात अजून थोडंसं पाणी आहे, परंतु त्याच्यामध्ये मी चटणीही टाकलेली आहे. परंतु आपला दोडका शिजलेला आहे, कारण हा दोडका खूप कोवळा होता. आता चटणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूटही घालून घेणार आहे. आणि या दोडक्याच्या भाजीला अजिबात पाणी ओतण्याची गरज नाही. असा सुका दोडका खरंच खूप टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही पाहू शकता दोडक्याला किती पाणी सुटलेलं आहे. मी अजिबात याच्यामध्ये पाणी ओतलेलं नाही. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपली दोडक्याची भाजी रेडी झालेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.